इकडे शेअर मार्केटमध्ये वळण्याचं खरं कारण म्हणजे आमचा एक कलिग होता जो परचेस मध्ये काम करत होता 5 वर्षापासून. तर त्या कलिगने 1 वर्षापूर्वी जॉब सोडला. ज्यावेळेस त्यांनी परचेस मधला जॉब सोडला त्यावेळेस आम्ही सगळे बोललो की अरे परचेसचा जॉब एवढा काय सोडतो, तो पण बीई मेकॅनिकल होता आमच्यासारखा, मी पण बीई मेकॅनिकल आहे. तर म्हणलं पावडे तू एवढा चांगला जॉब सोडून काय करायला चाललाय. तर ते जॉब सोडताना त्याने काही सांगितलं नाही, पण जॉब सोडल्यावर आम्हाला कळलं की तो शेअर मार्केट करायला गेलाय. आम्ही म्हटलं अरे लोक एवढं तुला करायचं तर कर ना, तुला म्हणजे काम करता करता पण करता येईल. जसं सरांनी आपल्याला सांगितलं की 15 मिनिटं काम करून आपल्याला ते करता येईल. पण नाही, त्याने ते फुल टाइम कुठली तरी एक फ्रँचायझी जॉईन केली आणि फुल टाइम तो करायला गेलाय. पण आता 6 महिन्यानंतर आम्हाला ज्यावेळेस तो टच मध्ये आला, आता त्याचं निगडीमध्ये ऑफिस आहे, तो फेसबुक आहे, याच्यात आम्ही त्याच्या ऑफिसला पण जाऊन आलो. त्यांनी जी काय प्रोग्रेस केली आर्थिक, म्हणजे त्याने आता 8 दिवसापूर्वी क्रेटा बुक केली. चाकणला त्याची 1 गुंठा जागा होती. त्या 1 गुंठा जागेचं त्यांनी 4 मजले बांधकाम 35 लाखाला 1 स्ट्रोक दिलंय. गावाला खूप मोठा बंगल्याचं काम चालू केलंय, ते 25 लाखाचं काम आहे. आणि त्याची आर्थिक परिस्थिती काय फार चांगली नाही, तुम्हाला माहिती असेल. म्हणजे एकदम गरीब पण नाही, बऱ्यापैकी, पण एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकेल तो एवढं नाहीये. हे सगळं त्याचं पाहून आम्ही एकदम शॉक झालो. म्हणजे मी, माझ्या कंपनीतले बरेचसे मित्र, आम्ही शॉक झालो. मग आम्ही शोध सुरू करायला लागलो. ऍक्च्युअली माहिती होतं आम्हाला पण हे हा प्रकार काय तो. मग आम्ही विचार करू लागलो की हा काय करतोय नक्की. मग सुरुवात झाली बुवा करायचं. मग आमच्या कंपनीतला अजून एक मित्र आहे की जो ज्याचा मित्र ब्रोकर आहे, एंजलचा सब ब्रोकर आहे, चंदननगरला ऑफिस आहे. मग त्याला जाऊन भेटलो, त्याचा क्लास केला आम्ही. म्हणजे छोटा क्लास होता, त्याची 5,000 रुपये फी होती फक्त. तो क्लास केला त्यांनी, आम्हाला काही जास्त डिटेल सांगितलं नाही. ते क्लास केला त्यांनी, डीमॅट अकाउंट ओपन करून दिलं त्याच्याकडं. आम्ही काम सुरू केल्यानंतर आमचा 10-12 जणांचा ग्रुप होता. आम्ही सरांनी जे सांगितलं करायचं नाही तेच करायला सुरुवात केली पहिल्या दिवसापासून. म्हणजे इंट्राडे सुरू केलं. मी आतापर्यंत जवळजवळ 1.5 ते पावणे 2 लाख रुपये घालवले. माझा एक मित्र आहे त्यांनी 3.5 लाख रुपये घालवले. दुसरा एक मित्र आहे, त्याची बायको PSI असल्यामुळे त्याला पैसा जर जास्त आहे, बारामतीचा आहे, त्यांनी 5-1 लाख रुपये घालवले. आणि त्याला मी मागच्या आठवड्यात पण म्हणलो होतो की मी क्लासला चाललोय, तू चल. पण त्याची काही इच्छा नव्हती याची. तो म्हणतोय की तसलं काय करून होत नाही, मी रोजच आपलं लावणार आहे. राहुलला फोन करतो, नाही तर राहुलला फोन करतो आणि त्याला विचारतो, तो राहुलला काहीतरी सांगतो, हा कॉल लावतो, कॉल लावला की त्या दिवशी मार्केट पडतं. असं त्याचं चालू आहे. पण आता मी म्हणजे ऍक्च्युअली मी त्या दिवशी जे सेमिनारला सरांना फ्री सेमिनार ज्यावेळेस अटेंड केला त्यावेळेस मला, जसं आपल्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं की मला सरांची लँग्वेज खूप आवडली. आणि मूव्हिंग एव्हरेजचा कन्सेप्ट मला ऑलरेडी माहिती होता. पण सरांनी जो सांगितला की बाय कधी करायचा, म्हणजे क्रॉस केल्यावर बाय करायचं हे मला माहिती होतं. पण तो त्यातनं एक्झिट कधी व्हायचं किंवा कधी बाय नाही करायचा, 3% लॉस म्हणजे काय ते आजच कळलं मला. ते अगोदर माहित नव्हतं मला. आणि नंतर मग फ्री सेमिनारला सरांची लँग्वेज पाहून आणि सरांनी जे कन्सेप्ट जे सोप्या पद्धतीने सांगितले ते पाहून आम्ही 2 जण आलो त्या दिवशी. दोघांनी पण आम्ही ठरवलं होतं. तो मी जसं आता एक मित्र सांगितलं तसंच अजून एक मित्र माझा त्या दिवशी बरोबर आलता, पासलकर म्हणून, इथला हिंजवडीचा आहे तो, इथला प्रॉपरच आहे. त्याच्या मिसेसला 1.5-2 लाख रुपये पेमेंट आहे, त्याला पण बऱ्यापैकी पेमेंट आहे. त्यांनी पण माझ्या आग्रह असतो आम्ही त्या दिवशी 2,000 रुपये भरले होते. पण तो काय आला नाही. सरांना माहिती आहे, त्यांनी भरलेले उलट मला नंतर सांगितलं की तू ते माझे पैसे तुझ्या याच्यात ट्रान्सफर करून दे. कारण हे एवढं तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय माहिती का, की मला माझे बरेचसे जे मित्र आहेत जे ऑलरेडी करतात आणि भरपूर लॉस झालाय आणि माझा पण लॉस झालाय, त्या सगळ्यांपैकी मी एकटाच आहे की जो आज क्लासला आलेलो आहे. आणि बरेचसे जण काही क्लास न करता रोजच करतात आणि आतापर्यंत भरपूर पैसे घालले. पण मला या 2 दिवसाच्या सेशनमुळे मला ऍटलिस्ट एवढा कॉन्फिडन्स आलाय की मला प्रॉफिट जरी नाही करता आला तरी माझा लॉस नाही होणार. आणि मला एवढं पण वाटतंय की मला प्रॉफिट पण मी कमवू शकतो. सरांनी जे ऑप्शन शिकवलं, मेनली मला ऑप्शन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी ऑप्शन मध्ये उद्या मंडे पासून काम सुरू करणार आहे. काय असायला काय आलं, ओके. तर सरांचे खूप खूप थँक्यू. सरांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि माझे जेवढे मित्र आहेत ते सगळ्यांना मी सजेस्ट ऑलरेडी केलेले, पण ते अजून काय ऐकत नाही. तरी पण मी त्यांना ब्रेनस्टॉर्मिंग करून एक दिवस सगळ्यांना सरांच्या क्लासला घेऊन येईलच मी नक्की. थँक्यू सर.
असंच बोललं तर चालेल. आवाज येतो ऐकू सगळं? हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गोविंद गिरी. मी IT इंडस्ट्रीमध्येच आहे मागच्या 12 वर्षापासून ऑलमोस्ट. माझं करिअर मी ऑलमोस्ट 2008-9 मध्ये स्टार्ट केलं. 2008-9 मध्ये इनिशियली पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यामध्येच मी असं शेअर मार्केटबद्दल बघितलेलं ॲक्च्युली ऑफिसमध्येच. मी ज्या ऑफिसमध्ये होतो त्या ऑफिसमध्ये लोक सुरुवातीचे 2-3 जे तास राहतात ते इनिशियली शेअर मार्केटमध्ये स्पेंड करायचे आणि नंतर मग त्यांचं टेक्निक होतं की 2 नंतर मग ऑफिसचं काम करायचं 2 ते 10 पर्यंत. ते लोक सकाळी यायचे 9 वाजता ऑफिसमध्ये, 9 ते 2 पर्यंत करायचे शेअर मार्केट. बट माझे असे जे आजूबाजूचे जे लोक होते ते ऍक्च्युली त्यांना बऱ्याचदा विचारलं मी, हे तुम्ही काय करतास मला पण सांगा, मी पण इंटरेस्टेड आहे. तर त्यावेळेस त्या लोकांनी मला बिलकुल सांगितलं पण नाही, कारण की त्यांच्या माइंडमध्ये असं होतं की हा आपला कलिग आहे, जर आपण ह्यांना सांगितलं तर काम कोण करणार ऑफिसचं. सगळ्यात जर माझ्यासारखे झाले की चला मी जसं शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय सगळं जर त्याच पद्धतीने करायला तर ऑफिसचं कोणीतरी काम करायला पण पाहिजे ना. मग त्या पिरियडमध्ये कोणी सांगितलं नाही ऍक्च्युली. मग नंतर तो असा ड्युरेशन गेला काम करण्यामध्ये, कारण की इनिशियल फेजमध्ये असल्यामुळं ऑफकोर्स वाटतं की आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजेत चांगल्या पद्धतीने, आपण ज्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये शिकायला पाहिजे. असा ड्युरेशन गेला नंतर कंपनी स्विच केली. त्या दुसऱ्या कंपनीमध्ये पण असेच लोक भेटले की शेअर मार्केटबद्दल कोणी सांगितलं नाही. नंतर परत 2-3-4 वर्ष असे गेले. स्वतः मग थोडंफार असं TV बघून वगैरे किंवा CNBC, झी न्यूज, झी बिझनेस ह्या गोष्टी बघत स्टार्ट करून दिलं मी सुरुवातीला. आणि त्यावेळेस माझी कॅपॅसिटी पण नव्हती अशी की म्हणजे खूप असे हाय क्वालिटीचे शेअर्स घ्यायला पाहिजेत की जे खूपच महागडे शेअर्स आहेत. तर मी काय करायचे की असे शेअर सिलेक्ट करायचे जे लेस दॅन 50 रुपीज वाले आहेत. मग त्या फेजमध्ये मला सुरुवातीला मी असे 1-2 शेअर, जसं सरांनी सांगितलं की 1-2 शेअर घ्यायचे आणि मग आपण अगोदर प्रॅक्टिस करायची त्याची, तसे शेअर घेत गेले. नंतर मला थोडी त्याच्याबद्दल इंटरेस्ट क्रिएट होतो ना तो की आता आपण घ्यायला पाहिजे. मग माझी क्वांटिटी अशी वाढली एकदम 150 पासून 100 क्वांटिटी 100 to 200 झाली असं स्मॉल शेअर्सची. तर मग त्याच्यामध्ये मला इनिशियली खूप लॉस पण झाला, म्हणजे असं अराउंड की जो मी बेअर पण करत नव्हतो त्या पिरियडमध्ये इनिशियल फेजमध्ये. बट अशा स्मॉल शेअर्स मुळे पण मला असं खूप मोठा प्रॉफिट पण झाला, जे मी तुम्हाला सांगू शकत नाही. की काही शेअर्स मला असे लॉस पण दिले आणि काही शेअर्सनी खूप मला प्रॉफिट पण दिला. 1-2 मी सांगितलं पण होतं 1-2 शेअरच्या नाव. तर मग बट असं होतं की माझ्याकडे काही टेक्निकल असे काही टेक्निक्स नव्हते की शेअर कसे सिलेक्ट करायचे किंवा कुठल्या बेसिसवर करायचे. न्यूज वगैरे मी खूप बघतो. आता तुम्ही मला जर विचारलं तर ऑलमोस्ट मी 200-300 जे मार्केटमध्ये शेअर्स आहेत त्या शेअरची मी एक्झॅक्ट प्राइस सांगू शकतो की कुठल्या शेअर कुठल्या प्राइसवर चालतात. बट का चाललाय, कशाबद्दल चाललंय ते अंडरस्टँड करायची आतमधून इच्छा होती बेसिकली. आणि मागच्या जवळपास 8-10 वर्षापासून मी शेअर मार्केटमध्ये, पण असा सेशन म्हणजे कुठल्या सेशनला जाऊन असं अटेंड करायला पाहिजे असं कधीच झालं नव्हतं. लकीली संडेला मी इथून जात होतो. ऍक्च्युली मला माहित पण होतं की सगळ्यांचं असं काही सेशन वगैरे आहे वगैरे. एका मित्राने सांगितलं अरे इथं सेशन आहे काहीतरी. मग तो गेला मला सोडून की हा तू अटेंड कर, मी जातो, मला काम आहे. मी बसलो सेशन मध्ये. मला काहीच आयडिया नव्हती की असं काहीतरी आहे वगैरे. आणि त्या मोमेंटला सरांनी स्टार्ट करून दिलं की हा त्यांची जी ट्युनिंग होती जे की अरे हा काहीतरी एक मराठी माणूस आहे आणि आतमधून सांगतोय की माझ्याकडे अशी काही जादू नाहीये. कारण की ऑलरेडी मी ऑब्झर्व केलं मागच्या 8-10 वर्षामध्ये की अशी जादू काही नाहीये शेअर मार्केटमध्ये की जे आपण दुसऱ्यांना शिकवल्याने दुसऱ्यांना लगेच तो पैसा स्टार्ट करेल. कारण की मी माझ्या लर्निंग स्वतः लर्न करून मी पण थोड्या गोष्टी शिकल्या होत्या. तर ती गोष्ट मला खूप आवडली होती सरांची. आणि त्यांचे जे बोलण्याची स्टाईल वगैरे आहे ते सगळ्या गोष्टी मग म्हणलं की ठीक आहे आपण ते काहीतरी करायला पाहिजे, अटेंड करायला पाहिजे. बट सेशन संपल्यानंतर सरांनी सांगितले की नेक्स्ट वीकेंडला आपला क्लास आहे 2 डेजचा. आणि तुम्हाला सांगू की हे गोष्टी सॅटर्डे संडे माझी ट्रिप होती ऍक्च्युली. ऑलरेडी प्लॅन ट्रिप होती वाईफ सोबत वगैरे, जे
हैदराबादची ट्रिप होती. मग आता घरी जाऊन काय सांगायचं, मला सेशन तर अटेंड करायचे, आता आपला ट्रिप कॅन्सल करायची, तर काय सांगायला पाहिजे वाईफला. मग वाईफला सांगितलं की नाही, माझ्या ऑफिसमध्ये 3 दिवसाची ट्रेनिंग शेड्यूल आहे, अनप्लान्ड शेड्यूल ट्रेनिंग. आता वाईफला माहित नाही की मी इथं आलो म्हणून, कारण की माझी वाईफ शेअर मार्केट म्हणलं ना तिचं खूप असं भणकतं ऍक्च्युली. तर मग तशा फेज मध्ये मग मी आता हे 2-3 दिवसाची माझी ट्रेनिंग चालू आहे. मी सकाळी 8 वाजता येतो, संध्याकाळी 8 वाजता जातो घरी. हा की ऑफिसचं ट्रेनिंग संपलेलं आहे, हे झालेलं आहे. बट सांगण्याचा उद्देश हेच आहे की या 2 दिवसात मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि त्याचे खूप खूप आभार व्यक्त करू शकतो मी. थँक्स अ लॉट फॉर गिविंग अ सच अ काइंड ऑफ प्लॅटफॉर्म बेसिकली. आणि ऑफकोर्स की याच्यामधून मला जे काही ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या शेअर मार्केटमधल्या, त्या गोष्टी मला कळाल्या आणि होप की त्याच्यामधून मी काहीतरी करेन आता पुढे जाऊन. पैशाबद्दल सांगायचं तर की पैसे सगळ्यांना किती पण असले तरी कमीच वाटतात बेसिकली. बट आता मी IT इंडस्ट्रीमध्ये आहे, मला डाऊन द लाईन आफ्टर 5 इयर्स किंवा 10 इयर्स मला जॉब नाही करायचा आहे. तर मला त्याच्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म सेट करायचा आहे. त्याच्यासाठी मी हा एक दुसरा ऑप्शन मी एक सिलेक्ट करून ठेवला. असेच मला आणखी 2-3 ऑप्शन्स पण आहेत माझ्याकडे जे ऑलरेडी चालू आहेत, पण त्याच्यामध्ये आणखीन एक हा थर्ड ऑप्शन मला सिलेक्ट करायचा होता. तो मी आता स्टार्ट करतो. ते मी डिस्क्लोज नाही करू शकत ऍक्च्युली, बट आणखीन एक ऑप्शन सांगू शकतो की माझ्या आणि माझ्या भावाचं स्वतःचं स्कूल पण आहे जे पार्टनरशिप मध्ये आहे, जे पैसे जनरेट करण्यासाठी. तशा टाईपचे ऑप्शन्स आहेत माझ्याकडे आणखी. आता मी सांगितलं ना एक ऑप्शन तर तुम्हाला अपफ्रंट की असे आहेत साईड बिझनेस. दुसरे ऑप्शन्स आपल्या स्वतःला क्रिएट करायचे. जसं सरांनी आता एक स्कूलचा एक ऑप्शन सांगितलं. आता माहित नाही की सगळ्यांना होईल का नाही ते स्कूलचं, राईट? की सगळे लोक स्कूल क्रिएट करू शकतात किंवा स्कूल आपलं स्वतःचं बिल्ड करू शकतात का? कारण की तो ऑप्शन माझ्या भावाने स्वतः बिल्ड केलाय. मी जस्ट ॲज अ पार्टनर आहे त्याच्यामध्ये, शेअर पार्टनर, की त्याच्या थ्रू मला थोडंफार इन्कम येतं त्याच्यामधून पण. तर आपण असं म्हणजे सांगण्याचा उद्देश हेच आहे की आज IT मध्ये काम करतो, मला माहित नाही, गॅरंटी नाही आहे जॉब आज आहे उद्या नाही आहे, बट जे आज काही इन्कम आहे ते मला कंटिन्यू ठेवायचं आहे, त्याचा डबल ट्रिपल करायचं आहे मला. तर मला असे साईड बिझनेस किंवा साईड ऑप्शन्स ठेवावे लागते असे. त्याच्यासाठी हा एक दुसरा एक प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. ऑलरेडी मी SIP थ्रू पण इन्व्हेस्ट करतो मार्केटमध्ये मागच्या 8-10 वर्षापासून. तर तुम्ही पण काहीतरी करा, म्हणजे की जॉबवर डिपेंड न करा, काहीतरी साईड बिझनेस किंवा असं काहीतरी करू शकता. आणि शेअर मार्केट जर शिकलं तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतील. थँक्यू सर. नमस्कार, मी केशव सोलंकी. माझा डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस आहे आणि जवळजवळ 8-10 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. माझं एज्युकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे, KK वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून. आणि 4-5 कंपन्या मी ट्राय केल्या, जॉब केलेत, चांगला एक्सपिरियन्स घेतला. आणि त्यानंतर लास्ट कंपनी जी कंपनी सोडली मी, ती 2 वर्षापूर्वी सोडली. माझं ज्यावेळेस कंपनी सोडली त्यावेळेस मला जवळजवळ 8.5 लाखाचं पॅकेज होतं. आणि असं चांगलं पॅकेज असताना जेव्हा तुम्ही एक डोक्यात भूत घालता आणि जॉब सोडता काहीतरी नवीन करण्यासाठी, मी लिटरली शेती करण्यासाठी जॉब सोडला, गावाला गेलो, 6 महिने तिथे स्पेंड केले. जेवढे पैसे होते त्यातले 8-10 लाख रुपये पोल्ट्री फार्म सेटअप करण्यासाठी टाकले. त्याचं आधी म्हणजे ट्रेनिंग घेतलं होतं मी, ट्रेनिंग घेऊन ते पैसे तिथे इन्व्हेस्ट केले. म्हणजे एक पर्पज हाच होता की पॅसिव्ह इन्कम स्टार्ट झालं पाहिजे. मी माझ्या जॉबवर डिपेंडंट नाही राहिलो पाहिजे. तर त्यात ती स्ट्रीमलाईन केलं, तो एक सोर्स ऑफ इन्कम स्ट्रीमलाईन केला आणि तो आता व्यवस्थित चालू आहे. सेकंड ऑप्शन, मी माझे स्वतःचे पोर्टल्स डेव्हलप केलेले आहे. जॉब करत असतानाच ते पोर्टल्स डेव्हलप केले होते, त्यांच्या थ्रू मी अर्निंग स्टार्ट केली. डिजिटल मार्केटिंगमध्ये असल्यामुळे मी गुगल ॲडवर्ड्सचा एक्सपर्ट आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा एक्सपर्ट आहे, फेसबुक, ट्विटर हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, यूट्यूब प्लॅटफॉर्म्स आहेत
त्याचा एक्सपर्ट आहे, तर त्याचं नॉलेज यूज करून लीड जनरेशनचं मी काम करतो. आणि भारतातल्या जवळजवळ चांगल्या 7-8 टॉप जे सर्जन्स आहेत त्यांच्यासाठी मी लीड जनरेशनचं काम करतो. आणि या महिन्याचा माझा टर्नओव्हर 4.5 लाखाचा होता. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत मी जास्तीत जास्त अर्धा तास काम करतो. दिवसभर मी रिकामा असतो, दुसरं काहीच काम नाही मला. फक्त लीड जनरेट करायच्या, त्या फॉरवर्ड करायच्या आणि आपलं चेक करायचं आज कितीचं टार्गेट कंप्लीट झालं आणि माझ्या अकाउंटला किती जमा झाले. आणि महिन्याच्या एंडला खर्च वजा प्रॉफिट जबरदस्त आहे. पण एक्झॅक्ट पर्सेंटेज नाही सांगू शकत मी, पण हा एक सोर्स ऑफ इन्कम झाला माझा. दुसरा पोल्ट्री सेटअप झाला. मग असे मी आता पूर्ण टाइम फ्री आहे, तर मग करायचं काय. हा टाइम अजून मी कुठे इन्व्हेस्ट करू शकतो आणि कुठनं रिटर्न्स घेऊ शकतो जास्तीत जास्त. की माझं जे एक पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग आहे की मंथली मला माझा टर्नओव्हर किंवा नेट प्रॉफिट एवढा घेऊन जायचं आहे. एक सपोज मी जर अजून केलं की मला पुढच्या 3-4 वर्षामध्ये 10 लाख रुपीज पर मंथ नेट प्रॉफिट पाहिजे, तर त्याचं प्लॅनिंग कसं करता येईल. एका सोर्सवर जर मी डिपेंडंट राहिलो तर ते पॉसिबल नाही आहे. तर ते मल्टिपल सोर्सेस थ्रू कसं जनरेट करायचं, तर त्याच्यासाठी मी स्वतःचे टार्गेट्स बनवले. आणि त्यातला एक जेवढे मी आता फ्री असल्यामुळे मी रीडिंग स्टार्ट केले. याच्या आधी मी रीडिंग करत नव्हतो, पुस्तकं वाचत नव्हतो, पण मी युट्यूबवर चांगल्या बिझनेस ओरिएंटेड किंवा मनी क्रिएशन किंवा वेल्थ क्रिएशनचे पुस्तक वाचतोय. आणि त्यात मला 2-4 पुस्तकांनी सामूहिकरित्या सांगितलं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्टार्ट करा, कारण त्याच्यात पोटेन्शियल एवढं आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्याच बिझनेस थ्रू तेवढं पैसे जनरेट करू शकत नाही. आणि त्यात एका पुस्तकात असं सांगितलंय की तुमचा पैसा जो आहे तो पैसा व्हर्च्युअल गोष्टींवर थ्रू जास्त जनरेट होतो. व्हर्च्युअल गोष्टी म्हणजे आता शेअर मार्केट आहे पूर्ण 100% व्हर्च्युअल आहे. तुम्ही कुठलीच वस्तू फिजिकल वस्तू कुणाला देत नाही किंवा घेत नाही आणि त्याच्या थ्रू तुम्ही पैसे जनरेट करतात. तुम्ही बॉन्ड्स असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट्स असतील किंवा तुम्ही एखादं प्रोडक्ट डेव्हलप केलं आणि त्याचे लायसन्स देतायत, तुम्ही पेटंट्स जनरेट करतायत आणि त्याच्या थ्रू लायसन्सिंग फीज घेतायत. किंवा फ्रँचाईज डेव्हलप केल्यात आणि फ्रँचाईज मॉडेल थ्रू पैसे जनरेट करतायत. तर हे सर्व व्हर्च्युअल गोष्टी आहेत, त्यांच्या थ्रू तुम्ही वेल्थ क्रिएशन करतायत. तर सेम ती गोष्ट स्ट्राईक झाली मला. आणि त्याच्यातून असं समजलं की मी फिजिकल गोष्टी जर तयार केल्या, जसं पोल्ट्री फार्ममध्ये मी इन्व्हेस्ट केलं तर कितीही म्हणजे त्याला लिमिट आहे. मी किती पोल्ट्री फार्म स्टार्ट करू शकतो आणि त्याच्या थ्रू किती अर्निंग करू शकतो, किती 2%, 20%, 30% रिटर्न्स भेटतील मला ते. पण इथं जर मी जसं सरांनी सांगितलं की तुम्ही जर व्यवस्थित सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे एका वर्षात तुमचे डबल, ट्रिपल, चोपल होऊ शकतात पैसे. तसे बाकीच्या फिजिकल गोष्टींमधून नाही भेटणार तुम्हाला रिटर्न्स. तर हा त्यातला एक स्ट्रीम होता, त्याचं मी सर्च करत होतो इंटरनेटवर. आणि जसं माणूस आता मी डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे, तर त्याचं एक सांगतो तुम्हाला, ज्या गोष्टी तुम्ही वारंवार इंटरनेटवर सर्च करत असतात त्याच्या कुकीज तुमच्या ब्राउझरवर स्टोअर होतात आणि त्याच्याशी रिलेटेड ॲड्स किंवा त्याच्याशी रिलेटेड सर्चेस तुम्हाला डिस्प्ले व्हायला स्टार्ट होतात. तुम्ही गुगलवर जरी ट्राय केलं, फेसबुकवर ट्राय केलं तर त्याच्याशी रिलेटेड सापडतात. तसंच मला सरांची ॲड दिसली, मी रजिस्टर केलं. रजिस्टर केल्यानंतर फ्री सेमिनार अटेंड केला आणि बाकीच्याही मी त्याचे फ्री सेमिनार्स आणि इन्स्टिट्यूटला रजिस्टर केलेलं होतं. पण सरांचं सेमिनार अटेंड केल्यानंतर ते स्ट्राईक झालं की हा आपल्याला व्यवस्थित गायडन्स जे आहे ते या सोर्स थ्रू, या सरां थ्रू मिळणार, या इन्स्टिट्यूट थ्रू मिळणार. ते अटेंड केल्यानंतर मी रजिस्ट्रेशन केलं, सेमिनार अटेंड केला आणि मला असं वाटतं की वर्थ होतं ते. मी सरांचा खूप आभारी आहे त्याच्यासाठी. आणि असेच सोर्स आणखीन नवीन आयडिया सरांनी आम्हाला शेअर करत राहावं अशी त्यांना विनंती करतो. थँक्यू. मेरा नाम रमेश, एज ए इलेक्ट्रिकल इंजीनियर. अभी वर्किंग जो है हॉर्बिगर इंडिया कोंडापुरी पुणे में काम कर रहा हूँ एज ए मेंटेनेंस मैनेजर. एक 20 ईयर्स का एक्सपीरियंस है आफ्टर इंजीनियरिंग. तो फाइनेंशियल प्लानिंग है या फिर ये
जो भी है, ये पहले मुझे कभी भी इंटरेस्ट नहीं था। मेरी वाइफ एक मुस्लिम है, शी ऑलवेज ट्राई टू मैनेज सम फाइनेंशियल प्लानिंग। उसने पहले जब नहीं था तो खुद का डीमैट अकाउंट ओपन किया, 2 साल हो गया, बट वो डिजिटल में लैकिंग है, वो कभी करती नहीं है। उसका लॉगिन मेरे पास ही है, मैं ही खोल के देखता हूँ। उसने पहले स्टार्ट किया एसआईपी किया है कुछ, तो वो सब करने के बाद छोड़ दिया। लेकिन जब मैं करने लगा, मेरा कभी इंटरेस्ट नहीं था। सडनली एक दिन मेरा इंटरेस्ट हुआ कि लेट्स से ये क्या होता है करके, तो आई सर्च यूट्यूब पे वीडियोस देखे। तो पहला जो पॉइंट मुझे अच्छा लगा वो ये था कि इसमें आपको जो इनकम होने वाली है दैट इज अ टैक्स फ्री। समथिंग इज टैक्स फ्री, व्हाई शुड नॉट वी गो फॉर इट। तो वहां से मेरा इंटरेस्ट हुआ, मैंने देखना चालू किया कि और क्या हो सकता है करके। दूसरा एक उसमें ये पता लगा कि वट एवर यू आर अर्निंग इज अ कंपाउंडिंग, 2 2 4 4 2 6 4 2 8 सॉरी। तो क्यों नहीं करना चाहिए? अभी जैसा भी बोला इन्होंने कि आप सर्च करते तो वैसे ही आपको आते हैं। सर का आया उस दिन संडे था तो डेफिनेटली छुट्टी है, जाके देखना चाहिए, लेट्स सी क्या होता है करके। गया, अटेंड किया। 2 चीज बहुत स्ट्राइक करी उस दिन। पहला था लॉस हुआ तो प्रॉफिट हुआ तो, अरे छोटा होने वाला है, प्रॉफिट होगा तो मोटा ही होगा, क्यों ना करो यार। करो, क्या जाएगा, कितना जाएगा। और सर ने बोला खुद के पॉकेट से मत डालो, मेरे आपके पास जो ज्यादा है वो डालो। तो डेफिनेटली यहाँ बैठे हर किसी के पास एक्स्ट्रा मनी है। मैं जो खा रहा हूँ, कमा रहा हूँ, मेरे पास कुछ बच रहा है, इन्वेस्ट डेट जो बच रहा है, या जो ज्यादा का है जो मैं खर्च नहीं कर पा रहा हूँ। तो ऐसा हर किसी के पास है, मेरे पास भी कुछ है। लेट्स पुट इट, पैसे को पैसा कमाने दो, जाने दो उसे, काम करने दो, तो डू इट। और सर ने ऐसा बोला था आप कमाओगे करके, आप कमाओगे। तो डेफिनेटली ये तो पॉइंट है जो मुझे स्ट्राइक कर रहे थे उसे। मैंने बिना कुछ सोचे, बिना वाइफ से पूछे 2000 देके पहले रजिस्टर किया कि जो होगा पहले एक क्लास करो। और YouTube पे एक वीडियो जब देखा था तो किसी ने जो भी है राकेश झुंझुनवाला, ये सब जो भी है, उन्होंने भी एक कहा था जहां नॉलेज मिल रहा है, पैसे दे के मिल रहा है, ले लो। इट इज गोइंग टू इम्प्रूव योर नॉलेज, आप अच्छा ही काम करोगे। इतना ही कहना है। थैंक यू।